आज शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आजचे खासदार आणि उद्याचे पण खासदार अमोलजी कोल्हे साहेब यांच्या प्रचारानिमित्त इथे महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या सर्वांच्या उपस्थितीमध्ये एक संवादाचा कार्यक्रम इथे ठेवला आणि त्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे सर्वच मान्यवर खरं तर नाव घेऊ शकतो बरेच, पण उद्या पाडव्याचा दिवस आहे, मी आपल्या सर्वांचा जास्त वेळ घेणार नाही. त्यामुळे सर्वच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार व इथे उपस्थित असणारे सर्व स्वाभिमानी विचाराचे मराठी माणसं आणि नागरिक, मगासपासून सर्वच पदाधिकाऱ्यांची भाषणं मी ऐकतोय. तसं बघितलं तर शेवटीचं माझं भाषण, पण सर्वच मान्यवरांनी पर गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वच मुद्दे इथं मांडलेले, त्यामुळे माझ्यासाठी खूप काय राहिले असं मला वाटत नाही. शिवरकर साहेबांचं भाषण मी ऐकत होतो. त्यांनी खऱ्या अर्थाने विचार काय असतात हे आपल्या सर्वांना दाखवून दिलं. मगाशी बोलत असताना ते बोलले की मी खालच्या पातळीवर जाणार नाही, पण तरी सुद्धा काही गोष्टी मी इथं बोलतो. पण मी जास्तीत जास्त खालच्या पातळीवर जाऊन काय सांगितलं की ज्यांची लायकी नव्हती त्यांना तिथं मंत्रीपद मिळालं. म्हणजे बघा आपले विचार. नाही तर आज टीव्हीवर आपण बघा, नाही तर सोशल मीडियावर बघा, जे सत्तेत आहेत ते खालच्या पातळीवर जातात, म्हणजे इतक्या खालच्या पातळीवर जातात. खरं तर मला भीतीच वाटली होती इथं शिवरकर साहेब काय बोलतात हे मी खरं तर ऐकत होतो. पण तुम्ही जे काही बोललात त्याला खालच्या पातळीवरचं बोललं जात नाही, तर सर्वसामान्य लोकांची भाषा आहे. खरं तर आपल्याला हे बोलावं लागेल. मग असे लवंडे साहेब असतील, अरविंद भाऊ असतील, प्रशांत दादा असतील, या सगळ्यांनी इथं मुद्दे मांडले, अण्णांनी इथं मुद्दे मांडले. तुम्ही जर विचार केलात तर तुमचे खासदार आहेत ते फक्त तुमचेच खासदार आहेत असं म्हणून चालणार नाही. तुम्ही निवडून दिलेत, पण या पुरोगामी महाराष्ट्राचं खऱ्या अर्थाने प्रतिनिधित्व आज जर कुठला खासदार करत असेल तर ते डॉक्टर अमोल कोल्हे आहेत, आणि ते तुमचेच खासदार नाही, ते अख्ख्या महाराष्ट्रातले खासदार आहेत असं कुठेतरी आपल्याला बोलावं लागेल. विकासावर आपण बोलू शकतो, इन्व्हेस्टमेंट किती या भारतामध्ये आल्या, महाराष्ट्रामध्ये आल्या, त्याच्याबद्दल आपण बोलू शकतो. बेरोजगारी हा मुद्दा तर आहेच. पण या विषयावर बोलत असताना कुठेतरी आमच्यासारख्याला असंही वाटतं की आज खऱ्या अर्थाने विचारावर बोलण्याची पण जरूरत आहे. विचार ही आपल्या सर्वांची एक संस्कृती आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबात बघा, माझ्या कुटुंबात बघा, नाही तर कुणाच्याही कुटुंबात बघा, आपण लहान मुलांना लहानपणीपासूनच विचार काय असतात हे सांगत असतो. घरामध्ये येत असताना चप्पल बाहेर ठेवा, मंदिरात जात असताना चप्पल घालून आत गेलं नाही पाहिजे. वयाने एखादी व्यक्ती मोठी असेल तर तिथं नमस्कार हे केलंच पाहिजे. जर एखादी व्यक्ती वयाने मोठी असेल तर वयाचा मान ठेव, त्यांना आदराने हे बोललंच पाहिजे. आपला कुठलाही ओळखीचा असून तर अनोळखी व्यक्ती आपल्याकडे जर घरी येत असेल तर पाणी देणं, चहा देणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आता आपण जेव्हा अशा पद्धतीने वागतो, नाही तर पुढच्या पिढीला हे विचार जेव्हा देत असतो तेव्हा आपल्या सगळ्यांची अपेक्षा असते की आपल्या आधीच्या पिढीने जी संस्कृती आपल्याला दिली, जे विचार आपल्याला दिले, ते पुढच्या पिढीपर्यंत जावेत. यासाठी तुम्ही आम्ही सर्वजण प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो. तुम्ही जसा प्रयत्न करता तसा मी माझ्या कुटुंबात प्रयत्न करतो. माझा लहान मुलगा असू द्या, माझी मुलगी असू द्या, त्यांना सुद्धा सण साजरे करत असताना कशा पद्धतीने सण साजरे करायचे असतात हे मी त्यांना सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असू द्या, छत्रपती संभाजीराजांची जयंती असू द्या, महात्मा फुलेंची जयंती असू द्या, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची ज्योती, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती असू द्या,
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे हे सर्व थोर व्यक्ती जे होऊन गेले ते कोण होते, त्यांनी काय त्याग दिला, सामान्य लोकांसाठी ते कसे लढले, हे मी माझ्या मुला मुलींना तिथं सांगत असतो. त्याचं मुख्य कारण असं की आधीच्या पिढीने जर त्याग दिला असेल, कष्ट घेतले असतील, संघर्ष केला असेल, तो फक्त आपल्या पुरता ठेवून चालत नाही, तो पुढच्या पिढीला सुद्धा कळला पाहिजे. यासाठी खऱ्या अर्थाने विचार हे महत्वाचे असतात. ही लढाई काही हा पक्ष विरुद्ध तो पक्ष असं नाही, ही लढाई विचाराची लढाई आहे. आता विचाराची लढाई लढत असताना खरं तर तुम्ही जर बघितलं तर आमच्या कुटुंबापासूनच सुरुवात झाली. आमच्या सगळ्यांची अपेक्षा होती की 2024ला आपण एकत्रित राहून भाजप सारख्या बलाढ्य शक्तीच्या विरोधात तिथे लढा लढला पाहिजे. हे आपल्या सगळ्यांचं स्वप्न होतं. त्या पद्धतीने आपण तयारी सुद्धा करत होतो. पण भाजपमध्ये असणारे जे काही आजचे नेते आहेत त्यांना परत एकदा सत्तेत यायचं होतं. पण सत्तेत येत असताना त्यांनी 2 पक्ष फोडले, हे त्यांनी स्वतः तिथं सांगितलेलं आपल्या सगळ्यांना माहित आहे. ते सत्तेत आले पण त्यांनी एक कुटुंब फोडलं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी जी शिवसेना निर्माण केली होती मराठी अस्मिता जपण्यासाठी, तो पक्ष त्यांनी फोडला. आदरणीय पवार साहेबांचा पक्ष राष्ट्रवादी हा त्यांनी फोडला, चोरला. होलसेल मध्ये चिन्ह सुद्धा चोरीला गेलं आणि पार्टी सुद्धा तिथे चोरीला गेली. पण ते सत्तेत आले. पण सत्तेत आल्यानंतर ठीक आहे, बलाढ्य शक्ती कुठेतरी प्रयत्न करेल, पण आपल्या लोकांनी भाजप बरोबर जाण्याचं कारण काय होतं? काहीच कारण नव्हतं. सगळं तर काय तिथे मिळालं होतं. केंद्रामध्ये जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती तेव्हा सुप्रियाताई खासदार होत्या. पण आदरणीय पवार साहेबांची मुलगी असताना सुद्धा आणि खासदार असताना सुद्धा त्यांना तिथं पद दिलं गेलं नाही. कोणाला पद मिळालं तर जे भाईजी आहेत विदर्भचे म्हणजे प्रफुल्ल पटेल, ते लोकसभेला पडले, त्यांना राज्यसभा दिली, त्यांना तिथं मंत्रीपद दिलं, पण स्वतःच्या मुलीला पद तिथं मिळालं नाही. इथं दादांना विविध पदं मिळाली, पालकमंत्री राहिले, उपमुख्यमंत्री राहिले. 20 ते 25 वर्ष दादा आणि दादांबरोबर जे नेते तिकडे गेलेले हे सर्व सत्तेत राहिलेत ना. यांच्याबरोबर आपण काम केलंय. आणि तुम्ही आज भाजप बरोबर गेल्यानंतर आज काय म्हणता साहेबांनी आम्हाला काय दिलं? अहो, साहेबांनी जे तुम्हाला दिलं, इथं असणाऱ्या एखाद्या तरी कार्यकर्त्याला मिळालं असताना कदाचित अजून खूप काही मोठं काम हे सामान्य कार्यकर्ते त्या पदाच्या माध्यमातून तिथं केलं असतं. तुमचा विश्वास ठेवला, तुम्हाला ताकद दिली आणि तुम्ही काय केलं तर विश्वासघात केला. मला आपल्या सर्वांना विचारायचंय, या महाराष्ट्रामध्ये आपण सर्वजण ज्या पद्धतीने लढत आहोत, आपण स्वाभिमानाला महत्व देतो, आपण निष्ठेला महत्व देतो, आणि मग आपण एकत्रित का आलोय तर अशा शक्तीच्या नाही तर महाशक्तीच्या विरोधात लढा लढतोय जो कुठेतरी आवाज नाही तर विचार दाबण्याचा तिथं प्रयत्न करत आहेत. तर मग आपण सर्वजण स्वाभिमानी लोक आहोत, स्वाभिमानी मराठी माणसं आहोत. तर माझा प्रश्न आपल्या सर्वांना आहे, या भूमीमध्ये गद्दारांना जागा आहे का? गद्दारांना निवडून आणण्यासाठी कितीही मोठ्या प्रमाणात पैशाची ताकद आणि दबाव तंत्राची ताकद जर सत्तेत असणारे लोक तिथं लावत असतील तर आपण शांत बसणार का? एवढा आवाज, मी विदर्भात गेलो, मी मराठवाड्यात गेलो, बारामती मतदारसंघामध्ये मी फिरतोय, बऱ्याच ठिकाणी तिथे गेलो. हा प्रश्न तिथे केल्यानंतर असा काय आवाज लोक तिथे देतात नाही तर प्रतिसाद देतात की विरोधकाच्या कानावर सुद्धा तो आवाज गेला तर त्याचे कान बंद होतील अशी परिस्थिती असते. त्यामुळे मला आपल्या सर्वांना प्रश्न करायचा, डॉक्टर अमोल कोल्हेंना निवडून आणण्यासाठी आपण मनापासून तिथं प्रयत्न करणार का? एकदा हात वर करून जोरात हो म्हणा. बरं, हे जे गद्दार आहे, ज्यांनी विचाराला सोडलं, साहेबांना सोडलं, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना सोडलं, लोकांना सोडलं ना, आज सत्तेत जाऊन बसलेत, त्यांना धडा शिकवणार का नाही शिकवणार?
तो धडा शिकवण्यासाठी आपल्या सर्वांना एकत्रित काम करावं लागेल. जागा दाखवणार का? नक्की का? तुमच्यातले किती जण अभिमानाने सांगतील की आम्ही दिल्ली समोर झुकायला तयार आहोत? लहानपणीपासून काय शिकवलं आजी आजोबा आई वडिलांनी? काय झालं तरी दिल्ली समोर. अहो हे लोक सत्तेत गेल्यानंतर नुसतं लोटांगणच घालतायत. बरोबर आहे, पण मी ते जर बोललो तर कदाचित बातमी होईल. झुकणार नाही, वाकणार नाही. ही आपली संस्कृती आहे, मराठी माणसांची संस्कृती आहे. स्वाभिमानासाठी आपण काय करायला तयार हो. तुम्ही जर बघितलं तर ब्रिटिशांच्या विरोधात तिथं आपण एकत्रित आलो म्हणून कुठेतरी स्वातंत्र्य आपल्याला मिळालं. आणि हे जे भाजपचे लोक आहेत ते स्वातंत्र्यामध्ये त्यांचं काही नव्हतं योगदान, तरी आज मोठ्या मोठ्या आवाजामध्ये ते म्हणतात देशप्रेम. कसलं देशप्रेम? काय चाललंय या देशामध्ये? सामान्य लोकांची खूप मोठ्या प्रमाणात अडचण या देशामध्ये आहे. अहो जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार या देशात होतं तेव्हा दरवर्षी पेट्रोल आणि डिझेलवर टॅक्स सामान्य लोकांच्या खिशातून किती गोळा केला जात होता? वर्षाला 70,000 कोटी. ज्या दिवसापासून भाजप या राज्यात या देशात सत्तेत आलं त्या दिवसापासून आतापर्यंत ना तर नुसतं वर्षाबद्दल बोलायचं झालं तर 4.5 लाख कोटी रुपये दरवर्षी अतिरिक्त सामान्य लोकांकडनं फक्त पेट्रोल आणि डिझेलच्या टॅक्सवर ते काढतात. मी गॅस बद्दल बोलत नाही. गॅस मधून सुद्धा लाखो करोडो रुपये हे महिलांच्या आणि सामान्य लोकांच्या खिशातून हे सरकार तिथं काढते. पण याच्याबद्दल दुर्दैवाने चर्चा होत नाही, आपण चर्चा करत नाही. त्यामुळे या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये आपण कार्यकर्ता म्हणून पदाधिकारी म्हणून खऱ्या विषयावर बोललं पाहिजे. ही लढाई काय केंद्रातल्या नेत्यांची लढाई नाही, ही विचाराची लढाई आहे. देवेंद्र फडणवीस साहेब परवापासून सातत्याने म्हणतात ही या नेत्याच्या विरोधात त्या नेत्याची लढाई नाही. अजिबात ही आमच्यासाठी काही केंद्रातली लढाई नाही, ही आमच्या सर्वांसाठी विचाराची लढाई आहे. आज तुमचे चंद्रकांत दादा काय म्हणतात की आम्हाला राजकीय दृष्टिकोनातून पवार साहेबांना संपवायचं. बोलले का नव्हते? आता चंद्रकांत दादांना आपण चंद्रकांत दादा म्हणतो, संप आपण नव्हतो म्हणत. कोण म्हणत होतं? कोण? आता अजितदादा कुठे? आता काय म्हणतात? चंद्रकांत दादा का चंद्रकांत साहेब का काय म्हणतात दादा? आता कदाचित काहीच म्हणत नसावेत. आदरणीय चंद्रकांत दादा, आता विचार तर सोडलेच तुम्ही, पण तुमची भूमिका सुद्धा बदलली आम्ही सर्वजण आज बघतोय. पूर्वी भाषणं बघितलीत का दादांपासून सर्व नेत्यांची? कोणाच्या विरोधात असायची? कमळाबाई. आता कसं वाटतंय? म्हणून होतं का नव्हतं म्हणत? मोदी साहेबांच्या विरोधात होते का म्हणत? बोलत होते. नोकऱ्या देत नाहीत, आम्ही हेच म्हणतो, नोकऱ्या देत नाहीत. शेतकऱ्यांचं वाटोळं भाजपने केलंय. दादा बोलले होते का नव्हते? आता खरंच परिस्थिती दादा तुम्ही जे म्हणत होता ते खरे. शेतकऱ्याचं वाटोळं झालंय. महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न हा भाजपच्या काळामध्ये निर्माण होतो. निर्माण झाला का नाही झाला? कोयता गँग आहे का इथे? अहो हे कोयता गँगच्या कुठल्या तरी एका कार्यकर्त्याला पकडल्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांचे किती फ्लेक्स लागले होते अख्ख्या शहरामध्ये. काय म्हणले होते त्यांना? काय म्हणतात? नाही हद्दपार नाही, काहीतरी कसले तरी नेता का काहीतरी म्हणले होते. ते आपण म्हणतो तेच नाही. त्यांच्या भाजपच्या नेत्यांना लावलं होतं. बघा कोयता गँग संपवली का नाही? संपली का कोयता गँग? कुठे दिसते का तुम्हाला असं संपल्यासारखं? रोज रात्री एखादा विषय बघितला तिथे व्हिडिओ निघतोय. आणि आज अशी परिस्थिती असताना दादा बोलत होते ना भाजपच्या विरोधात सुरक्षता नाही. आज खऱ्या अर्थाने विकास हा आपण केला असं त्यावेळेस ते बोलायचे. म्हणजे कोणी पवार साहेब आणि आपण सर्वजण एकत्रित होतो आणि भाजपने काय केलं तर फक्त द्वेष पेरला. बोलत होतं का नव्हते? दादा आमचं हेच म्हणणं आहे. तुम्ही त्यावेळेस जे बोलत होता त्यावेळेस सुद्धा आमचं हेच म्हणणं होतं आणि आमचं आज सुद्धा हेच म्हणणं आहे. आम्ही विचार नाही बदलले, तुम्ही तिथं विचार बदललेले आणि दुर्दैवाने तुम्ही तिथं भाजपची लाचारी ही स्वीकारलेली आहे. आम्ही नाहीत लाचार, आम्ही नाही गद्दार, आम्ही विचाराला लोकांना पक्के आहोत, पूर्वी आहोत आणि अजूनही आहोत. माझ्या कारवाई होणार होती हे मला माहित होतं. संजय राऊत साहेबांना माहित होतं त्यांच्यावर कारवाई होणार आहे. पण जेव्हा कारवाई होणार आहे हे माहिती असताना सुद्धा जेव्हा आपण भूमिका घेतो त्याला खरी भूमिका म्हणतात. हे मला आपल्या सर्वांना सांगायचं.
आमच्या मोठ्या मोठ्या कारवाई झाल्या असतील, तुम्हाला कदाचित फोन आले असतील. तुमच्यातल्या किती लोकांना फोन आले का नाही आले अजून? बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सगळ्यांनाच फोन येतात. पार मेडिकल बिल काढलं त्यावेळेस 25,000चं डिस्काउंट दिलं होतं का नव्हतं 10 वर्षापूर्वी, असं तिथे चर्चा करतात. शाळेचं ऍडमिशन केलं होतं का नव्हतं? त्यानंतर तुझा आणि तुझ्या पत्नीमध्ये जेव्हा वाद निर्माण झाला असता आपण एकत्रित बसून तो वाद सोडला होता का नव्हता? असे काय फोन तिथे लोकांना यायला लागले. पूर्वी असे फोन येत नव्हते, फोनच येत नव्हता. सुप्रियाताईंना निवडून आणण्यासाठी अजितदादांनी आज जे प्रयत्न इथं करत आहेत ना, तेवढे प्रयत्न सुप्रियाताईंच्या वेळेस जर त्यांनी केले असते कदाचित सुप्रियाताई 5 लाखाला निवडून आल्या असत्या. पण नाही, तेवढे प्रयत्न नाही केले. आज जेवढे केले जात आहेत, प्रयत्न का करावे लागतात असा आमचा प्रश्न आहे. कारण का तुमच्या बरोबर लोकच नाहीत हो, लोक नाहीत तुमच्या बरोबर, कार्यकर्ते नाहीत तुमच्याकडे. तुमच्याकडे कोण असेल तर फक्त लाभार्थी असतील, नाही तर मलिदा गँग असेल, हे आम्हा सगळ्यांना तिथं माहिती आहे. आणि माझ्यासारखा कार्यकर्त्याला अभिमान वाटतो. हे सर्वजण आणि तुम्ही सर्वजण विचारायला पक्के आहात. इथं कुठलाही व्यक्ती हा लाभार्थी गँग मधला नाही, नाही तर मलिदा गँग पैकी नाही. जे इथं नसतील कदाचित आपल्यातलेच काही येऊ शकले नसतील, पण ते सोडले जे जे कोणी दादांबरोबर गेले नाही तर त्यांच्या पक्षाबरोबर गेले, कुणीतरी कॉन्ट्रॅक्टर तरी असेल, नाही तर कुणीतरी पूर्वी कुठला तरी FIR असेल त्यांचा पोलीस स्टेशनला, जो कदाचित दादा म्हणतात तुझं तिकडे गेला तर तुझं ते FIR काढतो. मला माहित नाही इथल्या नेत्यांचा कोणाचा FIR, कोणाच्या भावाचा FIR वगैरे काय राहिलाय का पेंडिंग आहे. पूर्वी काय काय घडलं जरा अभ्यास करा. अशा पद्धतीने ब्लॅकमेल इथं केलं जातं. मगाशी प्रशांत दादा म्हणले की काही लोक 2 दगडावर उभे. माझं तर मत 2 दगड नाही, जे 2 दगडावर आहेत त्यांना तसंच ठेवा, त्यांना आपल्याकडे परत घ्यायचं काही कारण नाही. कारण इथं जर आम्ही सर्वजण भूमिका घेत असो, आम्ही जर इथं पवार साहेबांसाठी विचारासाठी लढत असो, आम्ही लढत लढे, आम्ही विचारायला पक्के आहोत. जे जर कोणी घरी बसत असेल, आम्ही तुमचंच सांगत असतील तर त्यांच्यावर विश्वास ठेवण्याचं कारण नाही. जर वेळ आली असेल तर ती आज वेळ आली. पुढच्या 2 दिवसामध्ये तुम्ही स्पष्ट भूमिका घ्या. लोकांबरोबर आहात का त्या ठिकाणी फक्त सत्य बरोबर आहात, तिथे तुम्ही सांगा. आणि ते जर सांगण्याचं दारच तुमच्यात असेल तर तुम्हाला आम्ही स्वीकारू, नाही तर पवार साहेबांना आम्ही विनंती करू. पण या 2 दिवसात जर तुम्ही पुढे नाही आला तर आम्ही समजू की ज्या पद्धतीने तुमच्या नेत्यांनी लाचारी स्वीकारली तशी लाचारी तुम्ही स्वीकारली. आणि आज या राजकारणामध्ये लाचारी असणाऱ्या लोकांची आम्हाला जरूरत नाही. आम्हाला फक्त स्वाभिमानी लोकांची जरूरत आहे. तर हा लढा तुम्ही सर्वांनी समजून घ्या, विचाराचा लढा आहे. आज अमोल कोल्हेंच्या विरोधात कोण आहे? त्यांच्याच अजितदादांच्या पक्षाच्या कार्याध्यक्ष नाही, काय त्यांचे ते तटकरे साहेब, काय ते मला कळतच नाही ते काय आहेत. कारण का बऱ्याच वेळा ते हे केलं. प्रांत अध्यक्ष साहेब जेव्हा काय त्यांच्या उमेदवाराचं नाव विसरलो. कारण का कसं आहे, पूर्वी हजार कुठल्या पक्षात होते? अरे पूर्वीचं नाव म्हणा, मधल्या काळात तुमच्याबरोबर होतं का नाही? हा, म्हणजे पूर्वी साहेबांबरोबर होते म्हणून ते आठवायचे. मधल्या काळामध्ये उद्धव ठाकरे साहेबांमुळे होते म्हणून आठवायचे. आता ह्या दोन्ही विचाराला सोडल्यामुळे आज ते आठवतच नाही, नावच खेळत नाही आपल्याला. आढळकर साहेबां नाही का नाव? आढळकर हे माझं नाव नाही, सुनील तटकरे साहेबांचं नाव. काही दिवसांपूर्वी काय म्हणले होते ते, अजितदादांमध्ये हिंमत असेल तर माझ्या विरोधात, मी त्यांच्या विरोधात लढा, बोलले होते का नव्हते? मग आता काय झालं? का बरं, काय काय बदललं असं? का बरं तुम्हाला अशी भूमिका बदलावी लागली? आज तुम्हाला कुठेतरी खासदार व्हायचं असं स्वप्न पडलं असेल म्हणूनच तुम्ही कुठेतरी भूमिका बदलताय ना, पक्ष बदलताय. ज्या दादांना तुम्ही चॅलेंज करत होता त्याच दादांबरोबर तिथे जाऊन तुम्ही बसता. बर ठीक आहे, तुम्हाला उमेदवारी मिळाली, पण झाली उमेदवारी मिळाली त्याच्यातच खुश राहा. कारण इथली स्वाभिमानी जनता तुम्हाला काही निवडून देणार नाही. आम्ही जो सर्वे केलाय त्याच्यामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे हे जुन्नर विधानसभा मतदारसंघातून कमीत कमी 50 ते 60 हजार प्लस राहणार आहेत. त्यानंतर आंबेगाव मध्ये येऊ, एक मोठे नेते तिथं साहेबांबरोबर ते होते, साहेब हे त्यांच्यासाठी देवत होते. आज काय झालं हे नाही सांगता येत. ठीक आहे, कोणीतरी आजारी पडतं पण त्याची चेष्टा आपण करू नये.
पण साहेबांना सोडत असताना तुम्ही काय सांगितलं? माझं नाव सांगितलं. जाऊ दे, मी तिथे जाऊन भाषण केलं असेल, पण त्यांनी सांगितलं की आम्ही विकासासाठी गेलो. आंबेगावचे जे नेते ते विकासासाठी गेले असले तरी आता आदिवासी समाजाच्या एका कॉन्ट्रॅक्ट मध्ये त्यांच्या मित्राच्या दुधाच्या कंपनीला 80 कोटी रुपयाचा फायदा हा फक्त 10 महिन्यामध्ये झालेला आहे. विकासासाठी गेले का स्वतःसाठी गेले? त्या मतदारसंघामधून जर तुम्ही बघितलं तर आपले डॉक्टर अमोल कोल्हे हे कमीत कमी 35 ते 40 हजारने तिथं प्लस राहणार. थोडस खाली येतो, खेड बद्दल बोलतो, तिथे सुद्धा डॉक्टर अमोल कोल्हे कुठे 40 हजारच्या खाली येत नाही. टोटल काय झाले? कोणाची टोटल चांगली सांगा? 31. आता मध्ये जो शहरी भाग येतो भोसरी, तिथं गेल्या वेळेस कदाचित जास्त माणूस होते. किती माणूस होते? 22,000 माणूस होते. आज तिथे असणाऱ्या लोकांचे सर्वे केल्यानंतर त्यांचं मत आहे की मायनस सोडा, आम्ही 10-15 हजारने त्यांना तिथं प्लसच करू, असं तिथे असणारे कार्यकर्ते आणि ते सर्व पक्षाचे कार्यकर्ते सांगतात. किती झाले टोटल? 1.45. सुप्रियाताईंचं टार्गेट आम्ही सर्वांनी मिळून आणि तुमच्यातल्या अनेक नेत्यांनी सुद्धा तिथे सुद्धा तुम्ही प्रचार करताय, 3 लाखाचं टार्गेट घेतलंय. आता डॉक्टर अमोल कोल्हेंचं टार्गेट किती घेताय तुम्ही? काय राव, तुमची सुरुवात 2 लाखापासून होत असेल, मग आता तुम्हाला काय करावं लागणार याच्यामध्ये? आपल्याला इथून लीड 50 हजाराचे देऊन नाही चालणार. इथून लीड आपल्याला कमीत कमी, शिवसेनेने जेव्हा उमेदवार होता तुमचा किती लीड दिली होती तुम्ही? कधी 14ला किती दिली होती? 56. 6,000. मग आता काय ते टार्गेट मोठंच घ्यावं ना. तेव्हा राष्ट्रवादी बरोबर होते का विरोधात होते? विरोधात होते. तेव्हा किती 55,000. काँग्रेस बरोबर होते का विरोधात होते? विरोधात होते. आप तर नव्हतंच त्यावेळेस. आता आप आहे आणि आपची पण ताकद तशी बरीच आहे. आता तुम्ही शिवसेनेला प्लस किती दिलं होतं? 56,000. आता त्यात राष्ट्रवादीचे किती ऍड करायचे? आमदार कितीला निवडून आले? 26 आले. अजून त्याच्यामध्ये किती ऍड करायचे राष्ट्रवादीची ताकद? मी शिवसेनेला विचारतोय. अण्णा, नाही अण्णा तुम्ही सांगायचं, तुमचा अभ्यास चांगला ऐकला. अण्णा किती नाही हो, थोडं टार्गेट मोठं जावं. अख्या महाराष्ट्राचं अख्या देशाचं लक्ष तुमच्याकडे आहे. शिवसेनेचं 50. ठीक आहे. जगताप साहेब आपल्या पवार साहेबांच्या पक्षाचं किती? तेवढंच. ठीक आहे. आता काँग्रेस 1,55,000 होतं. पण ठीक आहे, एवढा आपण प्रेशर नको घ्यायला. 75,000चं टार्गेट ठेवायचं का? काय हरकत आहे 75,000चं टार्गेट ठेवायला? अवघड आहे का? अवघड वाटतं तुम्हाला? पुढे कुठला पक्ष आहे? पूर्वी 10 वाजून 10 मिनिटं वाजले होते ना तिथे. आज किती वाजले? 12 नाही, 12 वाजवायचे, पण त्यांच्या घरात 4 वाजून 20 मिनिटं वाजले. चोरीच केला ना आपला पक्ष. विचार चोरी केला, आपला पक्ष चोरी केला, आपलं चिन्ह चोरी केलं. 4 वाजून 20 मिनिटं वाजले. पण आपला जो विरोधात आहे, नाही तर आपल्या विरोधातला उमेदवार आहे, त्याचे या इलेक्शन मध्ये आपल्याला 12 वाजवायचे म्हणजे वाजवायचे. आपल्याला पंजाबमध्ये आपण काय हातात घेणार आहे? मशाल हातात घेणार आहे आणि विजयाची काय वाजवणार आहे. आणि आपला जो विरोधक आहे त्याला राजकीय दृष्टिकोनातून झाडूच्या माध्यमातून काय करणार आहे आपण? मग काय अडचण आहे ना ताकद सगळी. आपकडे सोशल मीडियाची ताकद आहे, कार्यकर्ते त्यांच्याकडे. शिवसेनेला कोणी फोन करणार नाही असं ते सांगतात, त्यामुळे काही टेन्शन नाही. आमच्या लोकांना बरेच फोन येणार आहेत, त्यामुळे मी विनंती करतो की फोन नुसते ऐकायचे, एका कानाला ऐकायचं आणि दुसऱ्या कानाला सोडून द्यायचं. काँग्रेसच्या बद्दल काय अडचण नाही. पण मगाशी सांगत असताना शिवडकर साहेबांनी शिंदे साहेबांकडे बघून सांगितलं आतलं काहीतरी. मी विनंती करतो या इलेक्शन मध्ये कुठेही आतलं बितलं काय नको. सगळं बेधडक समोरासमोर आणि फक्त एकच काम की डॉक्टर अमोल कोल्हेंना आपल्याला 2.5 लाख मतांनी इथं निवडून आणायचंय.
गॅसबद्दल वगैरे मी काय बोलणार नाही, फक्त एक संघटना म्हणून आपण काम करूया. बूथवर लक्ष देण्याची जरूरत आहे. आता कोयता घेऊन वाढलीच आहे, पण अजून नवीन प्रकरण आलंय, ओळखीचंच प्रकरण आहे, मी व्यक्तीचं नाव सांगत नाही, पण त्यांनी 40 लोकांची यादी काढली पुणे जिल्ह्याचे. 40 महान लोक नाही आहेत, गुंड 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 प्रवृत्तीचे आहेत, नाही तर 2-3 मर्डर केलेले असे लोक आहेत. त्या यादीतल्या लोकांना टार्गेट दिले गेले की तुमच्या गुंडागिरीच्या कार्यक्षेत्रामध्ये ही 10-20 माणसं आहेत आणि या 10-20 माणसांना फोन करायचं आणि म्हणायचं की गाठ आमची आहे. अशा पद्धतीने कोण प्रेशराईज करते? गुंड प्रेशराईज करतात. इथे ते सुरू झाले का नाही मला माहित नाही, पण बारामती मतदारसंघामध्ये सुरू झाले, कारण का तिथं तसलं काहीतरी कॅन्सर सुरू झालेलं, इथं याला काही वेळ लागणार नाही, त्यामुळे इथं सुद्धा ते सुरू होईल. बूथ ताब्यात घेतले जातील. आता मला आपल्या सर्वांना विचारायचंय, जर गुंड तुम्हाला फोन करणार नाही तर गुंड तुमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणार, तर तुम्ही नरमणार का भिडणार? जे जे लोक भिडणार त्यांनी एकदा हात वर करून दाखव बरं. आयला भारी बाबा इथं. आम्हाला कधी असं वाटायला लागलं की अमोल कोल्हेंचं सुद्धा आम्हाला आता इथं परत भेदभाव नका करू, शिवसेना बोलणार आम्ही पण बरोबर तयार आहे तुमच्या बरोबर, काय अडचण आहे त्याला. अहो ते बूथ ताब्यात घेणार आहेत, बूथ ताब्यात घेऊन देणार का आपण? अहो त्यांना बूथचा कार्यकर्ता मिळणार नाही याची सुद्धा दक्षता आपल्या सर्वांना घ्यावी लागेल. काय बूथाच्या खाली काय? अरे काय काय कसं आहे, शिवसेनेचा आमचा आपण फार नजीकच्या काळातली ओळख येणार, त्यामुळे कधी कधी शिवसेनेची तुमच्या स्टाईलची भाषा आम्हाला सुद्धा कळत नाही, पण हळूहळू कळेल, काय अडचण नाही. पण अशा पद्धतीनेच आपल्याला उत्तर द्यायचंय. नक्की का? आहे ना, तुम्ही अनेक वर्षांपासून इथे या देशावर राज्य करता, ते म्हणतात ते खरं आहे तुमचं. पण आता बघा, बूथ ताब्यात घेतला जाईल, गुंडाचा वापर केला जाईल, पोलिसांचा वापर केला जाईल. छोटस उदाहरण तुम्हाला सांगतो. आपण आपले काही कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, आपला ईदचा कार्यक्रम होता, ईदच्या कार्यक्रमाची परवानगी घ्यायला ते गेले, त्यांना परवानगी मिळाली आणि परवानगी घेतल्यानंतर तिथं डॉक्टर अमोल कोल्हेंचे पोस्टर लावले. काय चुकलं का? खासदार नाही करायचे, लोकप्रतिनिधी आहेत, जे कोणी लोक मतदान करतात त्यांचे फोटो लावतात. आता फोटो तिथं लावल्यानंतर आता काय आलं माहिती का निरोप, त्यांची परवानगी कॅन्सल झाली. म्हणजे कोणाचा वापर ते करणार? पोलिसांचा आणि अधिकाऱ्यांचा वापर ते करणार. असं केलं तरी आपल्याला भिडावं लागणार आहे. पोलिसांना सांगावं लागेल की बाबा आम्ही शांत आहोत, तोपर्यंत सगळं बरे, पण आम्ही जर एखादा विषय हातामध्ये घेतला तर तुम्ही म्हणाल सरकार बरं आणि आम्ही बरे नाहीत, कारण आम्ही लोकांच्या हितासाठी लढणार आहोत आणि आम्हाला जर कुठं अन्याय होताना दिसला तर आम्ही कोणालाही सोडणार नाही. ही भूमिका येत्या काळामध्ये या इलेक्शनमध्ये आपल्या सर्वांना घ्यावी लागेल. मोठे मोठे नेते येतील, मोठी मोठी भाषणं करतील, जर जे पळून गेलेले लोक आहेत, नाही तर गद्दारी ज्यांनी केली ते नाही तर तिथं आले तर त्यांना हेच म्हणायचं की पूर्वी तुम्ही हे म्हणत होता आणि हे आता हे म्हणताय, हा फरक का? एवढंच फक्त तुम्ही प्रश्न केला तरी बऱ्यापैकी आपल्या सर्वांना त्याचं उत्तर हे मिळून जाईल. त्यामुळे ही लढाई तशी मोठी आहे, फक्त एकत्रित या कार्यकर्त्यासारखा लढा. इथं अमर कुठे आहेत? अमर कार्यकर्ते, आपण या अशा कार्यकर्त्यांच्या मदतीने, सर्व पदाधिकाऱ्यांच्या पाठिंब्याने बूथ कार्यकारिणी तिथं त्याच्यावर काम करतोय. आपल्याला यादी वाचन करावं लागेल, त्यानंतर उद्या जाऊन बूथच्या सर्व बैठका घ्याव्या लागतील, बूथ स्ट्रॉंग करावे लागतील, कारण तुम्ही शहरी भागामध्ये येता, इथं कदाचित मतदानाचा आकडा हा कमी होऊ शकतो. मग आपल्या सगळ्यांना हाच प्रयत्न करायचा की हा मतदानाचा आकडा कमी होऊ नये, जास्तीत जास्त लोक बाहेर आले पाहिजे आणि मतदान त्यांनी केलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला जी काही यंत्रणा लागते, स्वतःच्या गाडीची आणि इतर ज्या काही गोष्टी असतात, त्या यंत्रणेचा योग्य असा वापर आपल्याला करायचा आहे. बूथ रिडिंग केल्यानंतर, बूथ वाचन करण्यासाठी काय म्हणजे यादी वाचल्यानंतर आपल्याला कळेल की कोण तिथे असणारे, कोण कुठल्या विचाराचं, त्या पद्धतीने आपल्याला बूथवर थोडंसं काम करावं अशी विनंती इथं करतो.
त्यामुळे राष्ट्रवादी आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालते, याचे कार्यकर्ते सज्ज आहेतच, पण तसंच मदत करण्यासाठी आम्हाला काँग्रेस, शिवसेना, आप या सगळ्यांचे कार्यकर्ते तिथं लागणार आहेत. त्यामुळे मी परत एकदा आपल्या सर्वांना विचारतो ना तर विनंती करतो, येणाऱ्या या इलेक्शन मध्ये बूथ कार्यकर्ता म्हणून सर्व मतभेद विसरून आपण महाविकास आघाडीचे कार्यकर्ते म्हणून एकत्रित येणार का? नक्की का? लोक आणण्याची जबाबदारी एकाकडे असेल, तिथे बसून कोण कसे आले, कोणाला काय अडचण आहे याचा एक अभ्यास आपल्याला करावा लागेल. 80 का 85 वर्षाच्या पुढे जे लोक आहेत त्यांच्यासाठी एक वेगळा फॉर्म आहे, तो तुम्ही कुठेतरी समजून घ्या. त्यामुळे अशा पद्धतीने ह्या गोष्टी कुठेतरी लक्षात ठेवल्या पाहिजे. आणि त्याच्याच बरोबर काही अशा संस्था आहेत, त्या संस्थेचा दुर्दैवाने वापर हा इलेक्शनसाठी केला जातो. सुप्रियाताईंच्या मतदारसंघामध्ये पीडीसीसी बँकेचे कर्मचाऱ्यांचा वापर हा दलालाच्या प्रचारासाठी केला जातोय. त्याचा विरोध तिथे आम्ही करतो. ज्या ज्या फॅक्टरीवर ईडी आणि सीबीआयने कारवाई केली आणि त्या सर्व फॅक्टरी ज्या दादांच्या मार्गदर्शनाखाली चालतात, त्या सर्व कारखान्याचे कर्मचारी हे सुप्रियाताईंच्या मतदारसंघामध्ये तिथं आज प्रचार करताना आपल्या सर्वांना बघायला मिळतं. जेव्हा प्रचार सुरू होतो तेव्हा तिथे असणारे जे उमेदवार नाही तर तिथे असणारे जे मतदार आहेत, ज्यांचं तिथं पॅन कार्ड आहेत, असेच लोक त्या भागामध्ये आपल्याला दिसू शकतात. आणि जर दुसरं कोणीतरी बाहेरकडनं प्रचार जर करत असेल तर त्यांना तिथं आपण ऑब्जेक्शन सुद्धा घेऊ शकतो. त्यामुळे ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही कुठेतरी समजून घ्या. त्यामुळे बूथवर तुम्ही काम करा. पुणे शिक्षण मंडळ तुम्हाला माहिती आहे, ते काँग्रेसच्या काळामध्ये सुरू झालं होतं. अजितदादा तिथे महत्वपूर्ण नेता म्हणून काम करतात, पण त्यांच्या वेबसाईटवर आदरणीय पवार साहेबांचं नाव आहे. आणि मग त्या संस्थेच्या शिक्षकांचा सुद्धा वापर हा आता प्रचारासाठी आणि तुमच्या घरात किती लोक आहेत, किती मतदार आहेत अशी यादी करण्यासाठी केला जातो. आता तुम्ही मला सांगा, एका एका घरामध्ये किती मतदार आहे हा आकडा कधी काढला जातो आणि का काढला जातो? पाकिटाचा वापर करायचा असेल म्हणून. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीने वापर केला जाईल, ना तर अशा प्रकारचं राजकारण केलं जाईल. या सगळ्या गोष्टीचा विरोध आपल्याला करायचा. त्यामुळे ही लढाई छोटी नाही, ही लढाई फार मोठी आहे, पण ही जिंकण्यासारखी लढाई आहे. पण आपण ही लढाई जी लढतोय तो 50-60 हजार लीड साठी नाही. डॉक्टर अमोल कोल्हे हे आजच खासदार झालेले आहेत परत एकदा. पण आपली ही लढाई त्यांना 1 लाख मतांनी निवडून आणण्यासाठी नाही, तर त्यांना 2.5 ते 3 लाख मतांनी निवडून आणण्यासाठी ती लढाई लढायची. आणि आतली गोष्ट तुम्हाला सांगतो, या मोठ्या मोठ्या नेत्यांचं रायगडकडे दुर्लक्ष आहे. त्याच्याच बरोबर धाराशिव मध्ये इम्पोर्टेड उमेदवार आणला. त्या उमेदवाराला पत्रकारांनी विचारलं, घड्याळाचा प्रचार इथं करणार का? ते म्हणजे नाही, मी महायुतीचे उमेदवार आहे. काय घोडच कळलं आम्हाला. पण ठीक आहे, इम्पोर्टेड व्यक्तीला तिथे तिकीट दिलं, ते तिकीट घड्याळाचं नव्हतं. जे आता म्हणलं जातं ना 4 तिकीट अजिबात नाही, ते तिथं भाजपला जाणार होतं. मग हे जे तटकरे साहेब आहेत त्यांनी सांगितलं, एक काम करा ना, विनंती करतो, तुम्ही काय करा, भाजपचं तिकीट आहे आम्हाला माहिती आहे, पण थोडंसं घड्याळाचं द्या ना चिन्ह. म्हणजे आम्हाला लोक जी बोलतात ना की 9 खासदाराचं तिकीट मिळणार होतं, 9 खासदाराचं तिकीट मिळणार होतं. एखादा आमचा खासदार नाहीतर ते तिकीट वाढल्यानंतर आम्हाला जरा छाती फुगून सांगता येईल की बघा धाराशिवचं आम्हाला तिकीट मिळालं. तर ते महायुतीचं नाही तर भाजपचं तिकीट आहे, फक्त नाव घड्याळ आहे. तिथं त्यांना इम्पोर्ट करावं लागलं, इथं इम्पोर्ट करावं लागतं. दादांचं लक्ष आणि सर्व मोठ्या नेत्यांचं लक्ष हे फक्त बारामती लोकसभा मतदारसंघावर आहे. कारण त्यांना माहिती आहे की अमोल कोल्हे निवडून आलेच. रायगडमध्ये तटकरे साहेबांची वाट लागणारच राजकीय दृष्टिकोनातून, आणि धाराशिवला तो वाटोळच होणार आहे. तिथे शिवसेनेचे उमेदवार निवडून येणार आहेत 5 लाख. तिथे भाषणाला जाणार आहे 16 तारखेला, 5 ते 6 करून येतो. आता बारामतीमध्ये सुद्धा त्यांना माहिती आहे की त्यांचा उमेदवार निवडून येणार नाही, पण सगळी ताकद ही बारामतीला तिथे लावलेली आहे. त्यामुळे तुम्ही शांत राहू नका. तुमचा उमेदवार 3 लाखाला निवडून आणण्यासाठी तुम्ही तिथे लढा.
आणि कृपा करून तुम्हाला विनंती अशी सुद्धा आहे की तुमच्या परिचयाचे नाही तर नातेसंबंध जर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये असतील नाही तर पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये असतील तिथे सुद्धा तुम्ही सर्वांनी फोन करावेत आणि तिथे असणाऱ्या आपल्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणावं. मी काय जास्त बोलून आपल्या सर्वांचा वेळ घेणार नाही. मी थोडक्यातच इथं बोलण्यासाठी आलो होतो. फक्त कार्यकर्त्यांचा मेळावा आहे. उशीर होऊन सुद्धा तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलात त्यासाठी मी आभार व्यक्त करतो. येता येता मला उशीर झाला त्यासाठी मी दिलगिरी मात्र व्यक्त करतो. उद्या पाडव्याचा सण आहे. मी आजच तुम्हा सर्वांना उद्याच्या पाडव्याच्या सणानिमित्त शुभेच्छा देतो आणि येणारं वर्ष आपल्या सर्वांना सुखाचं आणि समृद्धीचं जावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. त्यामुळे चांगल्या पद्धतीचा लढा तुम्ही सर्वजण इथं करत आहात. त्यामुळे ही विचाराची लढाई एवढं ध्यानात ठेवा. इथं पवार साहेब विरुद्ध भाजप असाच प्रचार आपण सर्वांनी केला पाहिजे. आणि डॉक्टर अमोल कोल्हे विरुद्ध कोण? नाही 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 कोण म्हणते मोठ्या मोठ्या आवाजामध्ये डॉक्टर अमोल कोल्हेंना आम्ही निवडून येऊन देणार नाही? कोण म्हणते? कोण कोण? दादा ना, दादांना उत्तर द्यायचं ना आपल्याला. त्यामुळे जे उमेदवार आहे ते उमेदवार साईडला बाजूला ठेवा. ही लढाई भाजप विरुद्ध पवार साहेब आहेत. ही लढाई भाजप विरुद्ध पवार साहेब, गांधी कुटुंब, उद्धव ठाकरे साहेब, अरविंदजी केजरीवाल आणि सर्व मित्र पक्षाचे प्रमुख यांच्यातली लढाई आहे. ही लढाई भाजप विरुद्ध पुरोगामी विचाराची लढाई आहे. आणि इथं उमेदवार कोण आहे तर डॉक्टर अमोल कोल्हे विरुद्ध दादा, ज्यांनी पवार साहेबांना सोडलं, विचारायला सोडलं. त्यामुळे ही लढाई दिसताना मोठी असली तरी आजच आपण जिंकलोय. पण लढाई ही फक्त जिंकण्याची नाही तर कशाची आहे? स्वाभिमानाची आहे. लीडवर काम करायचं ना आपल्याला. त्यामुळे लोकांमध्ये जावा, लोकांपर्यंत आपलं पॉम्पलेट पोहोचलं पाहिजे. कारण ह्याच्यामध्ये घड्याळ हे अजून वयस्कर लोकांना कुठेतरी असं वाटतं की साहेबांचंच घड्याळ आहे. त्यामुळे तुम्ही जेवढं जास्त लोकांपर्यंत पोहोचाल, जेवढं जास्त घरापर्यंत पोहोचाल, जेवढं डॉक्टर अमोल कोल्हेंचं पॉम्पलेट घेऊन तुम्ही जाल तेवढं लोकांना कुठेतरी कळेल की तुतारी वाजवणारा जो मनुष्य आहे ती आपली खरं तर चिन्ह आहे. त्यामुळे मी परत एकदा आपल्या सर्वांना विचारतो की हा जो लढा आहे तो लोकांच्या घरापर्यंत तुम्ही घेऊन जाणार का नाही जाणार? प्रचार घरापर्यंत करणार का आपण निवडून येतो म्हणून शांत बसणार? त्यामुळे घरापर्यंत आपलं चिन्ह घेऊन जातो ही खूप मोठी जबाबदारी आहे. बूथवर तुम्ही थोडंसं काम करा. अनेक विषय, अनेक गोष्टी. त्यामुळे मी आपल्या सर्वांचा वेळ घेणार नाही. फक्त एकच सांगतो की पूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात भाजपचे काही नेते बोलले होते का नव्हते? आपण सर्वांनी त्याचा विरोध केला होता. आणि आज जर आपण बघितलं तर आपले पूर्वीचे ज्यांनी विरोध केला तेच नेते त्यांच्याबरोबर जाऊन बसले. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान हा भाजपने केला. त्याच्याच बरोबर महात्मा फुलेंचा अवमान झाला. आणि अशा पद्धतीने अवमान करणारे लोक आहेत त्यांचं मुख्य कारण एवढंच आहे की त्यांना पुरोगामी विचार चालत नाही. हे भाजपचे कसे आहेत तर ते दगड टाकणारी माणसं आहेत. खरं टाकून बघायचा काय वातावरण होतंय. तुकोबारावांच्या विरोधात एक कुठला तरी बाहेरून बाबा आला बोलला. त्यांना फक्त खरं टाकून बघायचंय की हे जे विचार आपल्या सगळ्या संतांनी आणि थोर व्यक्तींनी जपला तो कुठेतरी आपल्याला या महाराष्ट्रातून काढून घेता येतोय का? 200 पार ते काय होत नाहीत. ते 400-200 ते मज्जा करतायत. ते कारण म्हणतात सायकोलॉजिकल गेम आहे. 400 पार म्हणजे लोक म्हणतात अरे 380 तरी येतील. अजिबात नाही. 200च्या पुढे भाजपचे खासदार या महादेशामध्ये निवडून येणार नाही हे तुम्हाला आज या ठिकाणी मी सांगतो. तर मुख्य कारण असेल बिहारमध्ये त्यांची वाट लागली. तर तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये जर बघितलं तर गेल्या वेळेस आमदारकीला जेवढे आमदार हे सपाचे निवडून आले होते त्यापेक्षा कितीतरी जास्त आत्ता निवडून आलेले आहेत. कर्नाटकामध्ये परिस्थिती भाजपच्या बाजूने नाही. त्यामुळे आज जर आपण आकडा बघितला तर 200च्या पुढे ते काही जात नाहीत. आणि म्हणूनच आज कुटुंब फोडावं लागते, पार्टी फोडावं लागते आणि कुठेतरी एक आमदार असताना पक्षाला सुद्धा त्यांना तिथं महत्व द्यावं लागतंय. त्यामुळे काही झालं तरी आपल्या उमेदवाराला चांगल्या मताने निवडून द्या. ही विचाराची लढाई एवढं या ठिकाणी सांगतो. एकत्रित काम करू. कार्यकर्ता म्हणून ही लढाई व्यक्तिगत लढाई म्हणून आपण सर्वजण लढूया. आणि लढण्यासाठी लढायचं का जिंकण्यासाठी लढायचं?
ही लढाई फक्त लढण्यासाठी लढायची नाही, ती जिंकण्यासाठी लढायची. आणि शेवटपर्यंत एक गोष्ट आपण सर्वांनी मनामध्ये ठेवायची की दिल्ली समोर आपण झुकलो नाही, झुकणारी नाही, एवढंच मनामध्ये ठेवून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.